मध्य रेल्वे आज रविवारच्या वेळापत्रकानुसार धावणार आहे, त्यामुळे मध्य रेल्वेच्या 350 ते 400 लोकल फेऱ्या आज रद्द करण्यात आल्यात। एसी लोकलच्याही काही फेऱ्या रद्द केल्यात। ख्रिसमसच्या सुट्टीमुळे मध्य रेल्वेने वेळापत्रकात हा बदल केला आहे। ख्रिसमस 31 साठी मुंबई पोलीस सज्ज झालेत। गृह विभागाने 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत बार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आणि या दिवशी नागरिक जल्लोष करतात, त्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाते। राज्यातल्या वाईन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी 38 कोटींचा निधी देण्याचा निर्णय उद्योग विभागाने जाहीर केलाय। वाईन उद्योग प्रोत्साहन योजनेअंतर्गत 21 प्रलंबित दावे निकाली काढण्यात आलेत आणि त्यानुसार हा सर्व निधी वितरणाकरता उपलब्ध करून दिला आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पर्यावरणपूरक बांधकाम पद्धत महापालिका प्रशासनाने स्वीकारली आहे। याबाबत महापालिकेने नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत आणि या नवीन बांधकाम नियमावलीनुसार ध्वनी प्रदूषण, जलसंधारण आदी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले। महायुती सरकारकडून मेट्रो प्रकल्पांना भरघोस निधी देण्याची मालिका सुरू झाली आहे। मुंबई आणि पुण्यामधल्या मेट्रोला चालना देण्यासाठी 571 कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून दिलंय आणि मुंबईतल्या 8 तर पुण्यामधल्या एका मार्गिकेसाठी हे कर्ज उपलब्ध करून देण्यात आलंय। मुंबईतल्या वांद्रे टर्मिनसमध्ये 3 पार्किंग लाईन तयार करण्यात येत आहेत आणि त्यामुळे जानेवारीपासून उत्तर प्रदेश, बिहारसाठी जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे। रेल्वे प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे। बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ 3ऱ्या 4थ्या रेल्वे ट्रॅकचं काम आता सुरू झालंय। मात्र या कामासाठी रेल्वेनं 4 महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधलेली भिंत तोडली। दरम्यान लाखो रुपये खर्चून संरक्षक भिंत का बांधली असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। आशियाई विकास बँकेकडून कर्जाची रक्कम वितरित करण्यास सरकारनं मान्यता दिली। मेट्रो प्रकल्पांसाठी आशियाई विकास बँकेनं 2953 कोटींचं कर्ज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला वितरित केलंय। नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्ष पाहता तुळजाभवानी मंदिर आता 22 तास खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थाननं घेतलाय। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आजपासून पुढचे 8 दिवस मंदिर भाविकांसाठी 22 तास सुरू राहणार आहे। 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या 8 दिवसांच्या कालावधीत मंदिर पहाटे 1 वाजल्यापासून उघडणार आहे, रात्री 10:30च्या सुमारास बंद करण्यात येईल। नाताळ आणि 31च्या सुट्टीनिमित्तानं अक्कलकोटमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली। श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेत आणि महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि गुजरातमधून भाविकांनी उपस्थिती दर्शवली आहे। शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। नाताळ सणाच्या सलग सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी असंख्य भाविक शेगाव संत नगरीत दाखल होत आहेत। नव्या वर्षाची सुरुवात संत गजानन महाराजांच्या दर्शनानं करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येत शेगावमध्ये दाखल होत आहेत। शिर्डीमध्ये नाताळच्या सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो साई भक्त शिर्डीत दाखल होऊ लागले। पुढच्या 8 ते 10 दिवसात भाविकांची गर्दी आणखी वाढण्याचा अंदाज आहे। नाताळच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी पुणे, मुंबईसह देशभरातून अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेत। लायन्स आणि टायगर पॉइंट या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते आणि लोणावळ्याचं निसर्ग सौंदर्य, प्रदूषणमुक्त वातावरण अनुभवण्यासाठी लोणावळ्यामध्ये आल्याचं पर्यटक सांगतात। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रायगडमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे। रायगडमधले समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सज्ज झाले आणि त्यामुळे व्यावसायिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। ठाण्यातल्या काही भागामध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे। 26 आणि 27 डिसेंबरला 24 तास पाणीपुरवठा बंद असेल। कटाई नाका ते मुकुंदपर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्यानं पाणीपुरवठा बंद असेल। नागपूरमध्ये उद्या पाणीपुरवठा खंडित होणार आहे। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ते 27 डिसेंबर पहाटे 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा नसेल, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं नागरिकांना केलं आहे। कोल्हापूरमध्ये अमृत योजना अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्या 10 जानेवारीपर्यंत कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे। आमदार अमल महाडिकांनी कोल्हापूर महापालिका प्रशासनाला ही मागणी केली आहे आणि त्याचबरोबर जलवाहिनीचं काम तातडीनं करण्याच्याही सूचना दिल्या आहेत। नाशिकच्या येवल्यामधल्या MIDC परिसरामध्ये शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्या। त्यांनी लगेचच बिबट्याची हालचाल कॅमेऱ्यात टिपली। या बिबट्यामुळे परिसरात भीती पसरली आहे। साताऱ्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या अहिरे गावात एका वानरानं धुमाकूळ घातलाय आणि या वानराचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी वन विभागाला केली आहे। अहिरे गावातल्या नागरिकांच्या घरांमध्ये, दुकानामध्ये शिरून हे वानर संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान करतात।
शिरूर तालुक्यातल्या पिंपळसुठी या गावामध्ये बिबट्यानं एका 4 वर्षाच्या मुलीवर हल्ला केला। यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे आणि घरासमोर खेळताना बिबट्यानं तिच्यावर हल्ला करून तिला उसाच्या शेतात ओढत नेलं। रात्री उशिरा ग्रामस्थांना तिचा मृतदेह सापडला। भंडाऱ्यामध्ये गुणसंवर्धित तांदळाच्या फायद्याचा प्रसार करण्यासाठी पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं। गुणसंवर्धित तांदळामध्ये अनेक फायदे, त्यामुळे ग्राहकांना जागरूक करण्यासाठी पथनाट्याचं आयोजन केलं। राज्यपाल आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मोहम्मद रफी पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। गायक जावेद अली आणि गीतकार मजूर सुलतानपुरी यांना मोहम्मद रफी 2024 जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं। पुणे महापालिकेच्या भरारी पथकाच्या ताफ्यात 10 गाड्यांचा समावेश केलाय। अस्वच्छता करणाऱ्या दंडात्मक कारवाई करण्यासाठी हे भरारी पथक तयार केलंय। घनकचरा विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईमध्ये वाढ होण्यासाठी या 10 गाड्या महापालिकेनं उपलब्ध करून दिल्या। मुंबई शहरातला अनेक भाग धुक्याच्या थरानं व्यापल्याचं दिसून येते। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार विविध भागातील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत नोंदवण्यात आली आहे, त्यामुळे बहुतांश ठिकाणी धुक्याचा हा थर पसरला आहे। पनवेल शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसर वातावरण निर्माण झाले। धुक्याची चादर आणि धुळीचं साम्राज्य, यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे। याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर पाहायला मिळतोय। कोल्हापूरमध्ये धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट, निर्मिती विचार मंच, आम्ही भारतीय महिला मंच यासह अन्य आंबेडकरवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी अमित शहांच्या वक्तव्याचा अनोख्या पद्धतीनं निषेध केला। प्राचीन बौद्ध लेण्यांच्या ठिकाणी जाऊन आंबेडकरांचे पुस्तक वाचून शहांनी आंबेडकरांचे विचार स्वीकारावेत असं आवाहन केलं। पुण्यातल्या आंबेगावमध्ये माजी मंत्री दिलीप वळसे पाटील ॲक्शन मोडमध्ये दिसतात। मंत्रिपद डावलल्यानंतर वळसे पाटलांनी मतदारसंघात विविध आढावा बैठका घेतल्या आणि सुरू असलेल्या कामांचा, समस्यांचा यावेळी वळसे पाटील यांनी आढावा घेतला। अकोल्यामध्ये भाजपकडून नागरी सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात मंत्री आकाश फुंडकर यांचा सत्कार करण्यात आला। तसेच समाजातल्या पीडित वंचितांना न्याय देण्याचं काम करू, ज्येष्ठ कार्यकर्त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी कटिबद्ध राहू असं अभिवचन फुंडकरांनी दिलं। खोपोली शिळपाटा इथं टँकर उलटून अपघात झाला। या अपघातानंतर टँकरला अचानक आग लागली आणि या आगीमुळे रस्त्यालगत असलेल्या गवतानं पेट घेतला आणि ही आग पसरली। अग्निशमन दलानं आगीवर नंतर नियंत्रण मिळवलं, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला। मुंबई गोवा महामार्गावर वीर इथं धावत्या कारला लागलेल्या आगीमध्ये कार जळून खाक झाली। आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारासची ही घटना आहे। कारमधले 3 प्रवासी बचावलेले आहेत आणि ते कोकण फिरण्यासाठी पुण्याहून आले होते। बदलापूरमध्ये 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। रात्रीच्या वेळी दुकानांचे शटर तोडून हे चोरटे चोऱ्या करायचे। यावेळी या चोरट्यांकडून 2 मोबाईल, 37,000ची रोख रक्कम आणि 1 दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे। नवी मुंबईतल्या खारघरमध्ये एक तरुण विजेच्या टॉवरवर चढला। यावेळी या तरुणाला सीआरपीएफ जवानांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। तरुणाची मानसिक स्थिती ठीक नसल्याने हे कृत्य तरुणानं केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली। वर्ध्यात बेकायदेशीर गेम पार्लरवर कारवाई झाली। या कारवाईमध्ये पोलिसांनी 53,000चा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणात 10 जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल केला। भंडाऱ्यातल्या बपेरा आंतरराज्यीय सीमेवर नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी तंबाखूवर कारवाई केलेली आहे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या पथकाकडून कारवाई केली। यावेळी 14,19,000चा मुद्देमाल जप्त केला। पुण्यामधल्या नारायणगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर, मेथीच्या प्रमाणात मोठी आवक झाली आहे, त्यामुळे कोथिंबीर, मेथीच्या बाजारभावात घट झाली। शेतकरी सुद्धा त्यामुळे आता चिंताग्रस्त झालेत। भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरण विभागात शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं। गोसेखुर्द धरणाचा शेळी उपसा सिंचन सुरू करून पिकांना पाणी सोडावं अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली।